पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेचे जे तत्कालीन राज्यकर्ते होते त्यांच्या विरुद्ध ते लहान मुलं होती 10-12 मावळे आणि त्या मावळ्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की मी स्वराज्य रक्त म्हणजे ते कणगळी कापून त्या रायरेश्वराला रक्ताभिषेक केला आणि त्यांनी शपथ घेतली की आम्ही जनतेचं रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण करू आणि त्या 10 मावळ्यांनी छत्रपती शिवाजीबरोबर जे महाराजांबरोबर जे होते लहान बालकं सगळी यांनी नंतर त्या बलाढ्य सत्तेला टक्कर दिली आणि त्यांना नमवलं आणि फार मोठं रयतेचं राज्य न्यायाचं राज्य असं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आमचाही तोच उद्देश आहे की आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्देशाला अनुसरूनच आपली राज्यघटना बनवलेली आहे. हा म्हणजे बाबासाहेबांना ज्यावेळेस विचारलं गेलं की संविधान लिहिताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या का, तर त्यांचं असं उत्तर होतं की मला काही अडचण आली नाही कारण की माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं.